मध्येच कधीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं, घराघरामध्ये जाऊन शेंदूर वाटायचा. आणि तो शेंदूर कोण वाटणार? तो नालायक, तो एक मंत्री कोण, विजय शहा, ज्याला खरंच भर रस्त्यामध्ये चापकानी फोडला पाहिजे, त्याच्यावरती भाजप अजून काही कारवाई करत नाही. त्या सोफिया कुरेशी ज्या आपल्या भगिनी आहेत, एक काय आपल्याला गर्व वाटला त्यावेळेला की एक महिला आपल्या लष्करामध्ये मोठ्या पदावर पोचली आणि ती बाणेदारपणाने आपली बाजू मांडते. त्या सोफिया कुरेशीना जो विजय शाह पाकिस्तान की बहन म्हणतो, आतंकवाद्यांची बहन म्हणतो, ही अशी नालायक औलाद भाजपमध्ये आहे. आणि या भाजपकडनं आपण देश सुधारण्याची आशा करतो, देश सुधारणार आहे. मग तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही, एक तरी इतर वेळेला शेपट्या घालून आत बसणार. तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच, नाही तर सैन्याने धडक दिली होती, आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता. पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुकवा दी पापा, वॉर रुकवा दी पापा, ती जाहिरात होती ना, आपण पण केली होती. पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर त्यांचा आवाजच गेला. काय करायचे ते असे प्रधानमंत्री, काय करायचे तसे गृहमंत्री? संजय राऊत, तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की ते 4 अतिरेकी आतमध्ये आले कसे? संरक्षण मंत्री काय करतायत, गृहमंत्री काय करतायत? खाडखाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या घालून मारणारे अतिरेकी गेले कुठे? पाताळात गेले, आकाशात गेले का भाजपात गेले?